नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पहिल्याच लोकल हँगआउटमध्ये मनापासून स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्या या पहिल्याच कार्यक्रमामध्ये सहभागी. आपण सगळे जाणता की एक वर्ष त्यांना नुकतंच पूर्ण झालं. महाराष्ट्राच्या सारख्या एका मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री असणं हे एक वर्षभरात आपण बरंच काय काय बघितलेलं आहे. नवीन गुंतवणूक आली, नवीन काही योजनांची घोषणा झाली. त्या अनुषंगाने तुम्ही आणि मुख्यमंत्री यांचा थेट संवाद व्हावा या उद्देशानं हा आपण कार्यक्रम आयोजित करतोय. आमचा व्यवसाय असा आहे की रोज मला प्रश्न विचारावेच लागतात. तुमचा व्यवसाय तसा नाहीये, मला प्रश्न विचारायची संधी मिळावी म्हणून हा उपक्रम आपण करतोय. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो. पहिला प्रश्न त्यांचा कुणाचा आहे आणि सुरू करावा. प्रश्नांचा अमोल, पहिला प्रश्न तुम्ही विचारा. नमस्कार, माझं नाव अमोल मराठे. मी मूळचा डोंबिवलीचा आहे, पण शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत आलोय. टॅम्पा आणि फ्लोरिडा मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स करतोय. सर्वप्रथम सीएम साहेबांचं अभिनंदन त्यांच्या वर्षपूर्तीबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. माझा प्रश्न लोकल ट्रेन्सच्या संदर्भात आहे. गेल्या वर्षभरात आपण खूप चांगल्या योजना ऐकल्या, जलयुक्त शिवार ऐकलं, इंटर्नशिप प्रोग्राम ऐकले किंवा इंडस्ट्रियलायझेशन मध्ये फॉक्सकॉनचं डील फायनलाइज झालंय ते ऐकलं. तर या चांगल्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन्समध्ये गेल्या काही महिन्यात जे सिरीज ऑफ प्रॉब्लेम्स आपण पाहिले त्याच्यानंतर एक सामान्य प्रवाशावर एक कायम टांगती तलवार राहिलेली आहे की एक छोटासा प्रॉब्लेम येईल आणि पूर्ण सिस्टम कोलॅप्स होऊन केओस निर्माण होईल. आणि दरम्यान पूर्ण म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर समिती असेल किंवा विवेक देबराय समिती असेल यांचे अहवाल येत गेले. तर या पार्श्वभूमीवर माझा प्रश्न हा असा होता की मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही या सगळ्याकडे कसे बघता आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने तुमच्याकडून येत्या 4 वर्षात किंवा फर्स्ट टर्म मध्ये आम्ही कोणत्या उपाययोजना अपेक्षित करू शकतो? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तर म्हणजे डोंबिवलीकर म्हटल्यानंतर लाईफलाईनच सगळी ही रेल्वे आणि रेल्वेशी जोडलेलंच डोंबिवली असेल, कल्याण असेल, सर्वांचा विषय आहे. मुळामध्ये त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग असा की आता जे आपलं नेटवर्क आहे यातला जो आपला रोलिंग स्टॉक आहे हा 35 ते 40 वर्षाचा आणि त्यामुळे नवीन नवीन स्टॉक ऍडिशन आपल्याला करावं लागेल. हे करण्याचा एक मोठा प्रोग्राम आपण हातामध्ये घेतलाय. TP3 हा जो एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय ज्याच्या माध्यमातून आता जी आपली सबअर्बन रेल्वे आहे त्याचं कॅपॅसिटी जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये अधिक गुंतवणूक करून अधिक रेल्वे लाईन्स आपण तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रोलिंग स्टॉक मध्येही काही बदल त्या माध्यमातून आपण करणार आहोत. इलिव्हेटेड कॉरिडॉर्स देखील आपण करणार आहोत ज्या माध्यमातून रेल्वेची कॅपॅसिटी आपली वाढली पाहिजे. आणि त्याच्यासोबत पॅरलली मेट्रोचं नेटवर्क आपण आता मोठं हातामध्ये घेतलेलं आहे. एक मुंबईमध्ये आता आपण मोठा मेट्रो घेतलंच आहे. आता ठाण्यापर्यंत पलीकडे आपण नेतोय. कल्याण, डोंबिवली वगैरे सगळ्या भागामध्ये हे मेट्रोचं नेटवर्क कसं आपल्याला नेता येईल या संदर्भात अतिशय वेगानं आपण कारवाई सुरू केली आहे. आणि संपूर्ण MMR रिजन जे आहे ते MMR रिजन मेट्रो असेल, त्याच्यानंतर रेल्वे असेल, बस असेल, असं सगळं इंटिग्रेशन याचं करायचं याही संदर्भातलं प्लॅनिंग आपण सुरू केलेलं आहे. त्यासोबत आपण कन्सल्टंट अपॉइंट करू या सगळ्याला इंटिग्रेशन करत असताना सिंगल तिकिटिंगवर आपल्याला कसं आणता येईल म्हणजे कॅपॅसिटी वाढवणे, व्यवस्था वाढवणे, गुणवत्ता वाढवणे आणि त्यासोबत त्याला इंटिग्रेट करून सिंगल तिकीटवर कसं आणावं अशा सगळ्या गोष्टी आता आपण हातामध्ये घेतल्या. आणि याकरता विशेषतः रेल्वे मंत्री आपल्याला लाभल्यामुळे आपण त्याच्याकरता भरपूर मोठ्या प्रमाणात काही विशेषतः काही विशेष स्पेशल पर्पज व्हेकल्स तयार करतो, काही कंपनीज तयार करतो आणि त्यातनं त्याचं कम्प्लीट फंडिंग आपण करणार आहोत. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की आता स्पीड देखील आम्ही वाढवली. आम्ही ज्या 2 मेट्रो लाईन्सचं भूमिपूजन माननीय आपल्या पंतप्रधान साहेबांच्या हाताने घेतलं त्याचा 4 महिन्यात DPR तयार करून त्याला सगळ्या मान्यता आम्ही दिल्या. आता अजून 2 मेट्रो लाईनचा DPR आमचा तयार होतोय जो मला एक्सपेक्टेड आहे की पुढच्या 4 महिन्यात आम्ही तो देखील रोल आउट करू. आणि हा MMR रिजन मध्ये विशेषतः जवळजवळ आपल्या 7-8 लाईन आपण प्लॅन केलेल्या आहेत सगळ्या मुंबई आणि MMR रिजन मध्ये त्या सगळ्या तातडीने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे.
धन्यवाद अमोल. तुषार, मी तुषारांना विनंती करतोय. तुषार हे नमस्कार. आहेत, तर ते पुढचा प्रश्न विचारतात मुख्यमंत्र्यांना. नमस्कार, मी तुषार दिघे बोलतोय, डार्लिंग्टन युकेहून. मूळचा मी अमरावतीचा आहे, पण इकडे शिफ्ट झालोय. IT कन्सल्टंट आहे. माझा प्रश्न टुरिझम बद्दल आहे, महाराष्ट्र टुरिझम बद्दल. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये टुरिझमसाठी बराच स्कोप आहे, पण जगामध्ये जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा महाराष्ट्र टुरिझमची कुठे जास्त प्रमोशन किंवा ऍड जाहिरात अशी दिसत नाही. मागे इकडे लंडनला जेव्हा जाणता राजाचा प्रयोग झाला, त्याचं स्पॉन्सरशिप सुद्धा गुजरात टुरिझमने केलं होतं. तर मला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा रोडमॅप काय आहे टुरिझम बद्दल, आणि कसं प्रमोट करणार आहे जगात महाराष्ट्र टुरिझमला? आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. टुरिझमला महाराष्ट्रामध्ये खूप स्कोप आहे, त्याच्यावर गेली वर्षभर आम्ही काम करत होतो. आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आता नुकतंच जे काही रेटिंग त्यांनी केलेलं आहे, रेटिंगमध्ये या त्यांनी महाराष्ट्राला आणि बद्दल आहे महाराष्ट्र टुरिझम बद्दल. आपल्याला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो. त्याच्यासोबत टुरिझम मध्ये आपण आता एक ट्रॅव्हल मार्ट घेतला आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट घेऊन त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण महाराष्ट्राला शोकेस केलाय. त्यासोबत आता जपानमध्ये आपण महाराष्ट्राला शोकेस केलं, अमेरिकेमध्ये आपण महाराष्ट्राला शोकेस केलाय. वेगवेगळ्या भागामध्ये आपण ट्रॅव्हल शोज आयोजित करून मोठ्या प्रमाणात आपण महाराष्ट्राला शोकेस करतोय. याच्यासोबत विशेषतः आपल्याकडे टायगर टुरिझम हे मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतं. तर त्या ठिकाणी आपण आता नवीन निर्णय घेऊन मसेमारा वगैरे या ठिकाणी जसं आपल्याला टायगर कन्झर्वन्सीज पाहायला मिळतात, तशा प्रकारच्या कन्झर्वन्सीज तयार आपण करतो. आणि यासोबत आपले ज्या महत्वाच्या जागा आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कसं तयार करता येईल. आपल्याला माहिती आहे 20 वर्षापूर्वी कोकणामध्ये 5 स्टार हॉटेल तयार करावं म्हणून MTDC एक प्लॉट दिला होता. 20 वर्षात ते हॉटेल होऊ शकलं नव्हतं. आज आम्ही त्याच्यावर वर्किंग करून आता त्याचा जवळपास MOU स्टेजला आणलाय आणि त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत. आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं, रोडचं नेटवर्क आपल्याला तयार करावं लागेल चांगलं, कारण कुठल्याही अशा प्रकारच्या स्पॉटवर पोहोचण्याकरता एक चांगलं नेटवर्क आपल्याला तयार करावं लागतं. आणि आता एक मोठी ब्रँडिंगची एक्सरसाइज देखील आम्ही हातामध्ये घेतोय, कारण सगळ्या व्यवस्था झाल्यानंतर जर आपण ब्रँडिंग केलं, आलेला जो पर्यटक आहे त्याला व्यवस्था देणं हे महत्वाचं आहे. आज जवळजवळ वर्षभरात आम्ही त्या व्यवस्था लाईनअप केल्या आहेत आणि आता एक मोठा ब्रँडिंग एक्सरसाइज आम्ही हातामध्ये घेऊ. आणि मला विश्वास आहे की या टुरिझममधून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार देखील या महाराष्ट्रात आपल्याला देता येईल. धन्यवाद तुषार. पुढचा प्रश्न आपल्याला ज्योती विचारत आहे, ज्या मुंबईतूनच आहे. ज्योती, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार सुनील सर. मी माझं नाव ज्योती कुलकर्णी आहे आणि मी ईस्ट मुंबईमध्ये राहते. ऍक्च्युली मी काउन्सिलर आहे, स्कूल काउन्सिलर, आणि मी गेले 8 वर्ष स्कूल काउन्सिलिंग म्हणून विविध शाळांमध्ये काम करते. तर स्कूल काउन्सिलर म्हणून काम करताना मला असं जाणवलं की हिस्ट्री हा विषय जेव्हा इंग्रजी माध्यमातून मुलांना आपण शिकवायला जातो, इंग्रजीतून शिकवायला जातो, तेव्हा तो मुलांना फार कंटाळवाणा रुक्ष वाटतं. काही वेळेला काउन्सिलिंगला मला मुलं तर असं म्हणतात की हे मराठे का लढले आणि आम्हाला हा इतिहास वाचायला लागतो. म्हणजे इतकं मुलांना त्रास होतो या इंग्रजी भाषेचा. तर मला असं म्हणायचं होतं की सरकार हे जे आपलं आहे ते देशप्रेम वाढीस लागावं आणि इतिहासाबद्दल रुची निर्माण व्हावी म्हणून सर्व इंग्रजी माध्यमांच्या ICSE, CBSE, IB स्कूल्स मध्ये इतिहास हा विषय मराठी किंवा राष्ट्रभाषेतून शिकण्याचा पर्याय देऊ शकेल का? की ज्यांना इंग्रजीतून शिकायचं त्यांना शिकू देत, पण ज्यांना तो जड लागेल त्यांना मराठीतून किंवा आपल्या राष्ट्रभाषेतून शिकता येईल का? इतिहास कुठल्याही भाषेत शिकवला तरी हरकत नाही, खरा इतिहास शिकवला पाहिजे. आणि अनेक वेळा आपण असं बघतो की विशेषतः मराठ्यांचा जो इतिहास आहे, जो दैदिप्यमान इतिहास आहे, त्याला CBSE मध्ये किंवा ICSE मध्ये एवढं मोठं स्थान मिळत नाही. मागच्या काळामध्ये तर CBSEचा जो काही इतिहासाचा जो काही म्हणजे पाठ्यक्रम होता, या पाठ्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांनाच अतिशय तोकडं स्थान मिळालं होतं. त्याच्यानंतर मग आता सरकारने त्याच्यात काही बदल केले आहेत. पण मला असं वाटतं की शेवटी भाषा हा अडसर असू नये, ज्ञान हे कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला देता येतं. ही गोष्ट खरी आहे.
मातृभाषेत मिळालेलं ज्ञान हे व्यक्ती लवकर त्या ठिकाणी आत्मसात करू शकतो. पण आज मला असं वाटतं की मातृभाषेतनं सगळं ज्ञान मिळालं पाहिजे असा आग्रह धरत असताना आहे त्या भाषेतनं ज्ञान कसं देता येईल याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून काउन्सिलर म्हणून आपले जे अनुभव आपण सांगितले आहेत जरूर आम्ही आपले अनुभव समजून घेऊ. धन्यवाद ज्योती मॅडम. पुढचा प्रश्न आपल्याला कुलदीप विचारणार आहे. कुलदीप, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. बोला. नमस्कार साहेब. माझा प्रश्न हा तुमच्याबद्दल होता, म्हणजे कारण महाराष्ट्राविषयी आणि मी लंडनला आहे आणि मी नेशन वाईड बिल्डिंग सोसायटीमध्ये IT मध्ये काम करतो आणि मी 7 वर्ष झाली इकडे आहे. पण रोज मी महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता मी वाचून बघतो काय चाललंय काय त्याच्याप्रमाणे. तर मला महाराष्ट्राविषयी आणि वगैरे बरेच प्रश्न पडतात. पण तुमच्याकडे बघून असं वाटतं की जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मग नॉर्मल माणसाला पण येतील, त्यामुळे ते प्रश्न सॉल्व्ह होतीलच आज न उद्या. पण माझा प्रश्न हा तुमच्याविषयी आहे की आज सरकार चालू आहे तर विरोधी पक्षांच्या हातून सत्ता गेली आहे, ते डूक धरून बसलेत. दुसरा विरोधी पक्ष युती करायला बघतोय. तुमचा मित्र पक्ष म्हणजे राग येईल याप्रमाणे वागतोय आणि तुमच्याच पक्षातल्या लोकांना आज मुख्यमंत्री पण बनायचंय प्रत्येकाला. अशा वेळेला तुम्ही म्हणजे कोणतीही शोषाईन न करता किंवा कोणत्याही वृत्तपत्रात न झळकता अगदी नित्य नियमाने म्हणजे गप गुमाने मराठीतनं म्हणाल तर आपलं काम करताय. आणि कुठल्याही म्हणजे मथळ्यात तुम्ही बघाल, वृत्तपत्रात बघाल तर पहिली लाईन हीच असते, यांनी त्याला टोला लगावला, त्यांनी याला टोला लगावला. तुमच्याबद्दल टोलाच्या प्रश्नावरती तुमचा खंड पडला मला असं वाटतं. मला त्याच्याबद्दल 10% जरी करता आलं ना तरी मला माझ्या आयुष्यात खूप फायदा होईल. म्हणजे हा महत्वाचा प्रश्न. तुमचं काय आहे? मला प्रश्न तुमचा लक्षात आला. मला असं वाटतं की राजकारणामधलं सगळ्यात मोठा कन्फ्युजन काय असेल तर तो पेशन्स आहे. आणि माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी राजकारणामध्ये आलो त्या दिवशीपासून पेशन्सच शिकलो आहे. त्यामुळे असे चारीकडनं वार होत असताना आपण काम करत राहायचं असतं. मला कोणी अतिशय चांगलं सांगितलं, कोणाने कासवाकडनं शिकलं पाहिजे. ज्यावेळेस असे खूप वाद होत असतात कासव आपल्या शेतामध्ये जातं, आपल्या मार्गाने चालत राहतं. त्यावेळेस त्या वाद परत करण्याची वेळ येते, त्यावेळी ते आपल्या शेतामधून बाहेर येतं. पण दुसरी गोष्ट अशी आहे की मी हे देखील या ठिकाणी सांगतो की या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण राजकीय क्षेत्रात काम करतो त्या इनएव्हिटेबल असतात. त्याला काही फार त्याला घाबरून जायचं कारण नसतं. विरोधक काहीतरी बोलत असतात. आपण ज्यावेळेस कोएलिशनच्या सरकारमध्ये असतो त्यावेळेस मतमतांतर होत असतात. एवढंच मी सांगू शकतो की स्थिती दिसते तेवढी वाईट नाही. एक मत तुम्ही लक्षात घेतलं असेल आता, त्याचं म्हणाले की बाहेर करायची वेळ येते तेव्हा कासव आपल्या जेलमधनं बाहेर येतो. त्यामुळे बाहेर करायची वेळ येते हे मला असं वाटतं आपण लक्षात ठेवूया. पुढचा प्रश्न. नमस्कार कुलदीप, धन्यवाद. पुढचा प्रश्न आपल्याला मनीषा विचारत आहे. मनीषा, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. हा, मी ठाण्याहून मनीषा आपटे बोलतो सर. मी अकाउंटंट आणि इन्कम टॅक्स कन्सल्टंट आहे. मेन सर, महाराष्ट्र शासनाचं जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यात 8वी पर्यंत नापास करणार नाही यापासून ते अतिरिक्त पायाभूत चाचणी परीक्षा हे स्थित्यंतर सत्ता बदलामुळे झालेलं आहे. तर ते स्वागतार्ह तर आहेच, परंतु असा एक प्रॉब्लेम येतोय की सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळी त्या घेतल्या जात नाहीये. आणि आजच्या लोकसत्तेमध्ये असं होतं की प्रगत शाळा आणि विद्यार्थी निवडण्याचे जे निकष दिलेत ते सगळं पाहता जो विद्यार्थ्यांचा गोंधळ होतोय आणि त्यांचं एक प्रकारे नुकसान होणार आहे. तर त्यासाठी सरकारने काही तत्परतेने खास ठोस अशी योजना आखली आहे का? पहिली गोष्ट तर अशी आहे की मुळामध्ये एखाद्या कायद्याचं इंटरप्रिटेशन हे कशा प्रकारे सरकारमध्ये हे चुकीचं होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे 8वीपर्यंत परीक्षा होते. मुळामध्ये कायद्यामध्ये 8वीपर्यंत परीक्षा होऊ नये, नापास होऊ नये असं होतं. तर सातत्याने मूल्यमापन केलं पाहिजे.
कारण शेवटी परीक्षा हेच काही ज्ञान मिळालं की नाही याचं अंतिम सत्य असू शकत नाही. तर सातत्याने दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी चाचणी घेऊन किंवा किती ज्ञान मिळालंय हे वर्षाच्या शेवटी पाडायच्या ऐवजी सातत्याने ती चाचणी घेतली पाहिजे असा त्याचा होता. पण दुर्दैवाने तो सगळ्यांनी सोयीस्कर रद्द काढून आता सगळ्यांना पास करायचं नापास करायचं अशी परिस्थिती आहे. परीक्षा बंद झाल्या आहेत. मला असं वाटतं की आता ही सगळी चाचणी घेण्याचं आणि त्यातल्या सातत्यपूर्ण चाचणीच्या माध्यमातून खरोखर ज्ञान मिळत आहे की नाही याचं आपण कितपत मूल्यमापन म्हणतो कशा प्रकारचं मूल्यमापन ते आपण करतो. आता याच्यामध्ये हे सगळे इव्हॉल्विंग आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या इव्हॉल्विंग सगळ्या परिस्थितीमध्ये जशी जशी परिस्थिती समोर येतात तशा तशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारच्या वतीने घेतले जातात. आपलं जे मत आहे ते मंत्र्यांपर्यंत पोहोचवेल आणि या माध्यमातून जे काही चांगलं कर्तव्य करण्याचा निश्चित प्रयत्न. धन्यवाद. पुढचा प्रश्न हे शशिकांत विचारणार आहे. शशिकांत, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, नमस्कार. मी शशिकांत टंगरे नागपूरहून बोलतोय. मी सेवानिवृत्त मुख्य अभियंता. माझा प्रश्न पेन्शन स्कीम बद्दल आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये EPS 1995 ही स्कीम सध्या सुरू आहे. माझा प्रश्न असा आहे, राज्य सरकार व भारत सरकार यामध्ये नोकरी करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता जी पेन्शन स्कीम सुरू आहे ती महाराष्ट्रातील महामंडळात लागू का करण्यात येऊ नये? मला असं वाटतं की प्रकारच्या पेन्शन स्कीम्स चाललेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे काही आपले महामंडळाचे कर्मचारी किंवा शासनाचे कर्मचारी आहेत यांच्यात दुमत आहे. काही लोकांचं मत असं आहे की ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये राहायचं आहे, काहींचं म्हणणं न्यू पेन्शन स्कीम मध्ये राहायचं. मुळामध्ये ओल्ड पेन्शन स्कीम जी आहे त्याच्याकडे नवीन पेन्शन स्कीम मधला फरक एवढाच आहे की नवीन पेन्शन स्कीम ही आपला जो पैसा आहे तो पैसा जो आयडल राहतो तो आयडल न ठेवता त्याच्या गुंतवणुकीतून त्याच्यावर अधिकचा पैसा मिळवून आणि त्यातनं एक प्रकारे हे पेन्शन फायनान्स करायचं. म्हणजे तुमच्याच पैशातनं तुम्ही शेवटी पेन्शन अर्न करता. ते वेगळं कोणी तुम्हाला पैसा देत नाही पण त्याची योग्य गुंतवणूक झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यामुळे हा बऱ्याच काळापासून एक मुद्दा चाललाय की ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये राहायचं की न्यू पेन्शन स्कीम मध्ये राहायचं. आता केंद्र सरकारने हा निर्णय केलेलाच आहे की त्यांच्या सगळ्या लोकांना नव्याने त्यांनी न्यू पेन्शन स्कीम लागू केली आहे. राज्यातील 2004 नंतर आपण जवळपास न्यू पेन्शन स्कीम केली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता शेवटी एकदा एका रेजिम कडे गेल्यानंतर त्या रेजिम मधलं पुन्हा परत जाणं त्यातनं अधिक कन्फ्युजन तयार होऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आता न्यू पेन्शन स्कीम जी आहे त्या अंतर्गतच जे लोक गेलेले आहेत त्यांना त्याचा फायदा मिळावा असं मला वाटतं. धन्यवाद. पुढचा प्रश्न भूषण विचारत आहे आपल्याला. भूषण, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझं नाव भूषण. मी हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील रहिवासी असून सध्या मी दोहा कतार इथे कामाला आहे. मी पेट्रोकेमिकल इंजिनियर आहे आणि ऑलमोस्ट 5-6 वर्षांपासून इथे काम करतोय. माझा प्रश्न जो आहे तो जसे आपल्या देशात एक मोठा प्रश्न असा झाला आहे की बऱ्याच मुलं बेपत्ता होतात आणि हजारो मुलं अशी जातात आणि नंतर त्यांचा पत्ता पण नाही लागत. फारच कमी मुलं अशी असतात की ते बोला. चाइल्ड ट्रॅफिक मी त्याचा प्रश्न वाचून दाखवतोय जेणेकरून child trafficking, one child disappeared every 8 minutes. Large number of children trafficking for various reasons such as labor, begging, and sexual exploitation. While most of them going missing, few are tracked. Do you have any plan to track such nexus? What we are doing to save our children? आणि मुळामध्ये मागच्या काळामध्ये उच्च न्यायालयाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला होता आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितलं की कुठलाही मुलगा हा मिसिंग असेल तर ऍज गुड ऍज तो म्हणजे ज्याला पळून गेला होऊ शकतो किंवा ज्याला किडनॅप केला असं होऊ शकतो अशाच कॅटेगरीत पकडून त्याला शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीनं
राज्य सरकारने देखील तसा निर्णय केला आणि एक मोहीम या संदर्भातली गेले काही महिने चाललेली आहे. त्यातनं बरेचसे मुलं सापडले देखील आहे. पण ही गोष्ट खरी आहे की अजूनही हा एक मोठा प्रश्न आहे, कारण जोपर्यंत पोलीसकडे अशा प्रकारची तक्रार येत नाही तोपर्यंत पोलीस असं त्यात ऍक्ट करू शकत नाही. मात्र एक गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये रेल्वे स्टेशन असतील, बस स्टेशन असतील, याच्या मात्र विशेषत्वाने पोलिसांनी हे प्रयत्न सुरू केलेले आहेत की अशा प्रकारची मुलं जर सापडली तर त्यांची चौकशी करायची, ते कुठले आहेत किंवा नेमके कुठून आले आहेत, ते काय करतायत, अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे चाललेला आहे. मला असं वाटतं की याला अजून वेग देण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न बिजू माने विचारताय. बिजू, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मुख्यमंत्री साहेब. नमस्कार. नमस्कार. हा, मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होतात आणि आपल्याला मीडिया मार्फत ज्यावेळेला आपलं दर्शन व्हायचं त्यावेळेला भ्रष्टाचारी नेते आणि त्यांचा भ्रष्टाचार याबद्दल आपण खूप अभ्यासू वृत्तीने आणि खूप मोठमोठ्याने आवाज उठवला होता. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता मुख्यमंत्री पद आपल्याकडे असताना, अर्थात आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अभ्यासू नेता मुख्यमंत्रीपदी आहे महाराष्ट्राच्या, पण आपण मुख्यमंत्रीपदी असताना या सगळ्या महाराष्ट्रातील ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे शेकडो करोडोंचा, त्या सगळ्यांना शासन होण्याची काही चिन्ह आहेत का, की सरकारी दरबारी त्यात पाठपुरावा होईल का, कोर्टामध्ये योग्य बाजू मांडली जाईल का आणि त्यांना कठोर शासन होईल का? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलाय. मी मोठ्याने बोलायचं कारण माझा आवाजच मोठा आहे, पण पोटतिडकीने निश्चित बोलायचं आणि ती पोटतिडक आजही कायम आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू केलेली आहे. अँटी करप्शन ब्युरोने त्या संदर्भात काही गुन्हे देखील दाखल केलेले आहेत, काही चार्जशीट देखील चाललेले आहेत. हे आपल्याला विश्वास देतो की या सगळ्या प्रकरणांमध्ये पूर्ण चौकशी होईल, निष्पक्ष चौकशी होईल आणि ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, जनतेचा पैसा ज्या लोकांनी लुबाडला आहे, अशा प्रत्येकाला शिक्षा होईल. त्यामुळे एकच गोष्ट मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की शेवटी आपली जी काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे किंवा आपली न्याय व्यवस्था आहे, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला एक प्रोसिजर पूर्ण करावी लागते, त्याचे पुरावे जमा करावे लागतात आणि त्यानंतरच कोर्टात जावं लागतं. ती सगळी कामं आता चाललेली आहेत, सगळ्या चौकशा चाललेल्या आहेत. आपण विश्वास ठेवा, कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराला पळून जाता येणार नाही. त्यांचा मुद्दा इंटरेस्टिंग होता की चांगले वकील केले जातील, चांगल्यातले चांगले वकील तरी बातमीची व्यवस्था केली. शशांक जाधव आपल्याला पुढचा प्रश्न विचारताय. नमस्कार, माझं नाव शशांक जाधव, मी ठाण्याचा आहे आणि गेली 15 वर्षे मी ॲनिमेशन आणि VFX या क्षेत्रात काम करतो आहे. सर्वप्रथम लोकसत्ता आणि आपण स्वतः हा विषय उचलून धरल्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद. माझा प्रश्न आहे जमिनीच्या बाबतीमध्ये, जमीन खरेदी बाबतीमध्ये जे टेक्निकल रिझन्समुळे ज्या लोकांना त्रास होतो याविषयी मला एक सजेशन द्यायचं आहे की जमीन अथवा तयार मानलेले घर विकत घेताना किचकट तांत्रिक बाबींमुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या कशा टाळता येतील. जर सरकारने असा एक विभाग सुरू केला जिथे जाऊन खरेदीदार त्याच्या विचाराधीन असलेल्या मालमत्तेच्या बाबत अर्ज करेल, उदाहरणार्थ त्या जागेची टायटल क्लिअर आहेत का, सातबारा, थकीत देणी, जुने वा नवीन चालू विवाद, NA इत्यादी तांत्रिक बाबी, हे यावरील नवीन सरकारी विभागाने जर तपासून घेतले आणि शहानिशा करून तसं क्लिअरन्स सर्टिफिकेट त्या अर्जदाराला अल्पमुदतीत इश्यू केले तर तो खरेदीदार अगदी निर्धास्त होऊन त्या जागेचा व्यवहार करू शकेल. आणि यासाठी सरकारने एक ठरलेली माफक फी सुद्धा आकारावी, जेणेकरून सरकारचंही ऍडिशनल रेव्हेन्यू जनरेशन व्हावं, म्हणजे जनताही खुश आणि सरकारही. आणि यामुळे फसवणुकीमुळे उद्भवणारे अनेक गंभीर समस्याही टाळल्या जातील. मला एवढंच सजेस्ट करायचं होतं. चांगलं, आपलं सजेशन चांगलं आहे आणि याकरता आता सगळे लँड रेकॉर्ड जे आहेत ते डिजिटाइज करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून लँड रेकॉर्ड जे आहेत ते आपल्याला ऑनलाईनच उपलब्ध झाले पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे सर्चेस आहेत
सर्चेस करत असताना ऑनलाईन ते सर्च आपल्याला कसं करता येईल त्याचं एक मोठं काम महसूल विभागाच्या माध्यमातून आपण हातामध्ये घेतलं आहे आणि आपण सांगितलेली सूचना जी ती योग्य आहे. वसंत कुलकर्णी आपल्याला पुढचा प्रश्न विचारताय. वसंत कुलकर्णी, तुम्हाला विचारायचं आहे. वसंत कुलकर्णी ऐकायला येते का त्यांना? वसंत कुलकर्णी, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना. त्यांचा आला असेल तर तो माझा प्रश्न असा आहे की दुष्काळासाठी जलयुक्त शिवार हा एक दीर्घकालीन उपाय आहे, पण आज लोकांना पियायला पाणी मिळत नाही ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. तर अल्पकालीन शासन काय करणार आहे? तातडीचे उपाय शासन काय करणार? पहिली गोष्ट अशी आहे की जलयुक्त शिवार हा दीर्घकालीन असला तरी कमी वेळात होणार अशा प्रकारचा उपाय आहे. गेल्या 8 ते 10 महिन्यामध्ये आपण 6200 गावांमध्ये जलयुक्त शिवारची 1 लाख पेक्षा जास्त कामं पूर्ण केली आणि यातून 24 टीएमसी पाणी आपण त्या ठिकाणी थांबवलं. 24 टीएमसी पाणी म्हणजे 6 लाख हेक्टर जमिनीला आपण सिंचन देऊ शकतो एवढं पाणी आणि त्याच्यामुळे विहिरींना पाणी आलेलं आहे, पाण्याचा साठा वाढलेला आहे आणि हे सगळं करण्याकरता केवळ 1400 कोटी रुपये आपल्याला लागले. 300 कोटी रुपये हे समाजाने सामान्य शेतकऱ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिले आहे. आता जर आपण हेच पूर्वीच्या ज्या काही आपल्या उपाययोजना होत्या त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एवढा पाणीसाठा तयार करण्याकरता आपल्याला 7 ते 8 वर्ष लागायचे. लँड ऍक्विजिशन करावं लागायचं, कामं पूर्ण होतील याची शाश्वती नसायची आणि हे सगळं करण्याकरता एस्टिमेटेड कॉस्ट जरी 7-8 हजार कोटी असली तरी ती 13-14 हजार कोटी रुपयापर्यंत जायची. तीच कामात 1400 कोटी रुपयात आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि याच्यात आज मी स्वतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेलो होतो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 7-8 महिन्यामध्ये 16,000 हेक्टर जमिनीला त्या ठिकाणी सिंचन देता येईल एवढी सिंचन क्षमता त्यांनी तयार केली. आणि मी स्वतः एक पवार नावाच्या शेतकऱ्याला भेटलो तर त्यांनी आज मला सांगितलं की बाजूला त्याचं शेत आहे. तो म्हणाला की या काळामध्ये शेतामध्ये विहिरीला पाणीच नव्हतं, एक थेंब पाणी नव्हतं, पण आज त्या ठिकाणची कामं झाल्यामुळे त्याच्या विहिरीला इतकं पाणी आहे की पाणी तुटत नाही. तसंच अजून काही शेतकऱ्यांना मी भेटलो, अतिशय चांगला त्याचा आपल्याला आज प्रत्यय येताना दिसतोय. त्यासोबत अगदी तात्कालिक योजना म्हणून ज्या ठिकाणी पिण्याचंच पाणी नाही आहे तिथे आपण टँकरची व्यवस्था केलेली आहे. अगदी आपण ज्यावेळी असं वाटलं की पाऊसच येणार नाही त्या कालावधीमध्ये तर रेल्वेने देखील पाणी आणण्याचं नियोजन आपण केलं होतं. पण सुदैवाने आता टँकरची संख्या जी सुरुवातीला होती ती बऱ्यापैकी कमी झाली आहे, कारण पावसाच्या येण्यामुळे पाण्याचा काही साठा आपल्याकडे वाढलेला आहे. आणि मला असं वाटतं की टँकर ही तात्कालिक उपाययोजना असली तरी ती काही दीर्घकालीन किंवा सस्टेनेबल उपाययोजना नाही आहे. आणि म्हणून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात ही कामं करायची, विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे, भूजलाची पातळी वाढवायची, सिंचन क्षमता तयार करायची आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील बळकट करायचे असा प्रयत्न आपण करतो. दोन मला म्हणजे ऍड करायचे. त्यातला एक गमतीचा भाग म्हणून आणि दुसरा प्रश्न म्हणून. गमतीचा भाग म्हणून म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्याच्या विहिरीला पाणी लागलं शेतकऱ्याचं आडनाव पवार होतं आणि ठाणे गाव गावही सांगितलं कुठलं कळलं. दुसरा मुद्दा असा की दुष्काळावरती जेव्हा महाराष्ट्रावरची टीका होते त्याच्यात एक सातत्यानं मुद्दा येतो की ऊस त्यामुळे महाराष्ट्राचं पाण्याचं जो एकंदर संकट आहे ते गैर झालेलं आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? तसं असेल तर ते कमी व्हावं यासाठी काय सरकार नाही, हे खरं आहे की खूप जास्त ऊसाची लागवड आपण करतो. पण त्याकरता केवळ शेतकऱ्याला दोष देता येणार नाही. याचं कारण ऊस हे थोडं सस्टेनेबल पीक आहे, त्यामुळे पावसाने किंवा याने ऊस खराब झाला असं फारसं होत नाही. दुसरं असं आहे की ऊसाला FRP असल्यामुळे ते संरक्षित पीक आहे, त्यामुळे त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे काही संरक्षण आहे ते प्राप्त होतं. तिसरं असं आहे की याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये ऊसाच्या पिकाला आपण वेगवेगळ्या प्रकारे साखर कारखान्यांना इतकी मदत राज्य सरकारने केली आहे की त्याची सस्टेनेबल इकॉनॉमी तयार झाली आहे. पण हे होत असताना ही गोष्ट तितकीच खरी आहे. मराठवाड्यासारख्या भागामध्ये आपण आज 30 कारखाने चालवतोय ज्या ठिकाणी पिण्याला देखील पाणी नाहीये आणि म्हणून कुठेतरी याच्या पलीकडे आपल्याला पाहावंच लागेल. 2 उपाययोजना आपण या निमित्ताने केलेल्या. पहिली उपाययोजना अशी केलेली आहे की एक तर पुढच्या 3 वर्षामध्ये ऊसाचं पीक ड्रीप खाली आपल्याला कसं आणता येईल
याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपल्याकडे जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत आपण ते नोटिफाय देखील केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत दुसरा आपला प्रयत्न असा चाललाय की बियॉन्ड शुगर केन पाहता आलं पाहिजे. आणि बियॉन्ड शुगर केन जर बघायचं असेल तर त्याकरता आपल्याला वेगवेगळे अल्टरनेटिव्ह तयार करावे लागतील. उस्मानाबादचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम याच्यामध्ये केलं आणि त्यांच्या बियॉन्ड शुगर केन या प्रोग्राममुळे त्यांनी 30% साखरेचं जे क्षेत्र आहे, आपल्या ऊसाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र कमी करून अन्य पिकाच्या लागवडीखाली आणलं. मला असं वाटतं की असे पथदर्शी प्रयोग केल्याशिवाय आपण ऊसाचं क्षेत्र कमी करू शकणार नाही. आणि ज्याला आपण वॉटर गजलर म्हणतो अशा प्रकारचे हे जे काही क्रॉप्स आहेत, हे जे काही सगळे प्रकार आहेत ते आपण कमी करू शकतो. पुढचा प्रश्न आलेला गौरव देशमुख विचारतोय. गौरव, हैदराबाद. मी मूळचा कल्याणचा रहिवासी आहे आणि सध्या हैदराबाद कंपनीमध्ये सॉफ्टवेअर काम करतो. तर माझा प्रश्न असा आहे की मेक इन महाराष्ट्र अंतर्गत तुम्ही वेगवेगळे जाहीर केले आतापर्यंत विविध दौऱ्यांमध्ये, पण त्यामध्ये त्यापैकी किती रक्कम आतापर्यंत खरोखर गुंतवली गेली, म्हणजे त्या प्रकल्पांना समान सुरुवात झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ईज ऑफ डुइंग बिझनेस हा तुमचा अजेंडा आहे, त्यासाठी कुठल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आणि त्याच्यानंतर जे स्टार्टअप, आता मोदींनी नारा दिलाय की स्टार्टअप इंडिया, पण जर आपण बघतो तर सगळे स्टार्टअप ट्राय करतात की ते बँगलोर किंवा हैदराबादमध्ये नवीन स्टार्टअप सुरू होतात. तर ह्या स्टार्टअपला महाराष्ट्राकडे वळवण्यासाठी काय उपाययोजना आहेत? धन्यवाद. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत झालेल्या गुंतवणुकीपैकी किती गुंतवणूक प्रत्यक्षात केली गेली आहे? ईज ऑफ डुइंग बिझनेस साठी कोणत्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते? अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारलाय. विशेषतः गुंतवणुकीच्या संदर्भात जे काही आमचे करारनामे झाले आहेत त्यात मोठ्या प्रमाणात आता गुंतवणूक केला लागलेली आहे. आणि माझा असा अंदाज आहे की किमान 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या वर्षभरात महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. त्यातली काही सुरू झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की फॉक्सकॉन सारखी कंपनी जी आज महाराष्ट्रामध्ये आली, फॉक्सकॉननी नुकतंच जागा वगैरे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेली आहे. आणि आता तर त्यांनी असं ठरवलंय की त्याचं बांधकाम होतपर्यंत भाड्याच्या जागेमध्ये जाऊन मार्च पर्यंत किमान त्यांचा एक इक्विपमेंट तरी तयार झालं पाहिजे भारतामध्ये, असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्या दृष्टीने खूप वेगानं त्यांची कारवाई देखील चाललेली आहे. त्यामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येते. ईज इन डुइंग बिझनेस मध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राने खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि विशेषतः परवानग्या कमी करणं असेल, रँडमायझेशन ऑफ इन्स्पेक्शन असेल, आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्स्पेक्टर्स कुठल्याही वेळी जायचे आणि ते कुठल्याही वेळी गेल्यामुळे एक प्रकारे इन्स्पेक्टर राज सुरू झालं होतं. आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की आज उद्योजकांना सेल्फ सर्टिफिकेशन करता येईल आणि सेल्फ सर्टिफिकेशन त्यांचं योग्य आहे की नाही कधीतरी रँडमाइज पद्धतीनं ते बघितलं जाईल. त्या इन्स्पेक्टरला माहिती नसेल की त्याला कुठल्या फॅक्टरीला जायचं आहे, त्या दिवशी सकाळी कम्प्युटरवर वाटणी निघून त्याला कळेल की या फॅक्टरीमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर इन्स्पेक्शनचे पॅरामीटर्स त्याला दिले जाते. त्या पॅरामीटर्सवर त्यांनी इन्स्पेक्शनचा रिपोर्ट 48 तासामध्ये हा त्याला त्या ठिकाणी ठेवावा लागेल. त्यामुळे वीज जोडणी असो, लँड मिळणं असो, परवानग्या मिळणं असो, या सगळ्या गोष्टींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण रेग्युलेटरी जे काही खूप असं एक फ्रेमवर्क आपण तयार केलं होतं त्यातला अनावश्यक भाग हा आपण काढून टाकलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आज उद्योजकांना महाराष्ट्रात येण्यामध्ये खूप मोठा रस वाटतो. अर्चना रानडे आपल्याला पुढचा प्रश्न विचारताय. वैशाली, तुम्ही पुढचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार, आवाज येतोय का? हो, येतोय. विचारा. हा, नमस्कार. मी मिसेस वैशाली लवेकर कल्याणवरून बोलतेय. माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांना असा आहे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत कायदा आहे अस्तित्वात, त्या अनुषंगाने सरांच्या कार्यकाळात आणि फेब्रुवारी महिन्यात एक GR निघालाय. त्या अनुषंगाने असं सांगितलं गेलंय की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या फक्त एप्रिल आणि मे महिन्यात होतील. असं असून सुद्धा आता ऑक्टोबर उजाडलाय तरी अजूनही काही क्षेत्रात बदल्यांचं सत्र सुरूच आहे. तर माझं म्हणणं असं होतं की या सगळ्यांचा विपरीत परिणाम सरकारच्या इफिशियन्सीवर होत नाही का, असं वाटत नाही का? ते खरं आहे की शक्यतोवर आपला प्रयत्न असा असतो की एप्रिल मे मध्ये सगळ्या बदल्या झाल्या पाहिजे. पण आपण या कायद्याच्या अनुषंगाने एक मोठी सिस्टीम उभी केली आणि त्या सिस्टीम मध्ये प्रत्येक खात्याचं नागरी सेवा मंडळ तयार केलं आहे. त्यांच्याकडनं ते प्रस्ताव यावे लागतात.
ते प्रस्ताव आणत असताना ते देखील चर्चेचा एक मोठा त्या ठिकाणी काम करत असतात. कुणाचे अर्ज आले आहेत, ते अर्ज बसतात की नाही, असं सगळं ते करत असतात. त्यामुळे साधारणपणे कायद्याप्रमाणे आपण एप्रिल मे मध्येच जनरल ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतरच्या ज्या ट्रान्सफर्स आहेत त्या करत असताना मात्र आपल्याला ते प्रोसिजर करावी लागते. त्या प्रोसिजर आपण करतो. पण आपली सूचना चांगली आहे आणि आमचा देखील हा प्रयत्न आहे की या 2 महिन्याच्या कालावधीतच बदल्या झाल्या पाहिजेत. ही गोष्ट मान्य करतो की हे अजून शक्य झालेलं नाहीये, पण आपल्याला प्रवास त्या दिशेनेच करायचा. संकल्प आपल्याला पुढचा प्रश्न विचारताय. संकल्प आवाज येतोय तुम्हाला? असेल तर तुम्ही बसून दाखवायचं. संकल्प अर्चना, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. ओके. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, मी अर्चना रानडे बोलते बोरिवलीहून. मी बोरिवलीहून अर्चना रानडे बोलते. मी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करते आहे. त्यांचा प्रश्न वाचून दाखवतोय. महाराष्ट्रात शिक्षणासाठी कोर्सेस आरक्षण दिलेलं आहे, पण असे असून देखील नोकरीसाठी आरक्षण का हवे? इथे फक्त गुणवत्ता हा निकष का नसतो? कमी गुणवत्ता असलेले लोक स्मार्टपणे काम करू शकतात का? नोकर वगैरे कमी गुणधारक असले तर त्यांना घेतल्याने शिक्षणाचा काय उपयोग झाला? मला असं वाटतं की मुळामध्ये आरक्षणाचं तत्व जर समजून घेतलं तर अशा प्रकारचा प्रश्न पडू शकत नाही. शेवटी आपण असं म्हणतो की कोणाची स्पर्धा असेल तर त्याला एक लेवल प्लेइंग फील्ड मिळाली पाहिजे. सगळ्यांना समान तत्वावर आणून त्यांच्यामध्ये आपण स्पर्धा घेऊ शकतो. आणि म्हणून आरक्षणाचं तत्व हे स्वीकारत असताना आपण आरक्षण कोणाला दिलं तर पहिलं आरक्षण आपण त्याला दिलं जो सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या या चारही दृष्ट्या जो मागास आहे त्याला पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं. आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरं आरक्षण दिलं त्यातल्या 3 निकषांवर जो मागास आहे, तो 2 निकषांवर मागास आहे, या आधारावर दिलं. तर जर एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्ष विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला असेल, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला खूप चांगले शिक्षक मिळालेले आहे, चांगलं वातावरण मिळालेलं आहे, तर त्याला एक ऍडव्हान्टेज असतो. आणि त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीला शिक्षक नाही, त्याला रात्रीचा दिवा नाही, त्याला राहायला जागा नाही, त्याला खायला अन्न नाही, अशा परिस्थितीमध्ये या दोघांचे जर आपण स्पर्धा लावली तर एक नॅचरल ऍडव्हान्टेज ज्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या त्याला मिळत असतात. आरक्षणाचं तत्वही तेच आहे. शेवटी ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाल्यामुळे जे मागासले पण राहिलं, अगदी जर आई वडिलांना शिक्षण मिळालं नसेल तर पोराच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होतो. ज्या आई वडिलांना शिक्षण मिळालेलं आहे त्यांच्या मुलांना आई वडील काही ना काही मदत करतात किंवा सामाजिक दृष्ट्या ज्यांना अपमान सहन करावा लागतो त्यांना शेवटी त्यांच्या मानसिकतेवर काही ना काही त्याचा परिणाम होतोच. त्याला अपमान कधी सहनच करावा लागला नाही. त्याला इतर बाबी त्याचा अभ्यास करत असताना किंवा शिक्षण घेत असताना ते इतर बाबी त्याला जाणीव त्याला होत नाही. आणि म्हणून एक लेवल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे या दृष्टीने हे आरक्षणाचं तत्व आपल्या देशाने स्वीकारलंय. आणि मला असं वाटतं की आजही आपण बघितलं तर सर्वाधिक मागासले पण कोणामध्ये आहे तर मागासले पण आजही एससी मध्ये आहे, एसटी मध्ये आहे. शैक्षणिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या देखील आज जर आपण विचार केला तर आर्थिक दृष्ट्या देखील आज आमच्याकडे शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राइब असतील, त्याच्यामध्ये खूप मागासले पण आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही सर्वांना या लेवल प्लेइंग फील्डवर आणणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे तत्व आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि हे तत्व जर समजून घेतलं नाही तर आपल्याला असं वाटतं आपल्यावर अन्याय होतो. पण वर्षानुवर्ष हाच अन्याय ज्यावेळी दुसऱ्यांवर झाला त्यावेळी त्यांना जे मागासलेपण आलाय ते जर दूर करायचं असेल तर ही लेवल प्लेइंग फील्ड आपल्याला देणं गरजेचं आहे. प्रश्न मस्तकवरून येतोय. समीर केतकर विचारताय. समीर तुमचा प्रश्न विचारा.
प्रश्न बेसिकली तो मोस्टली जो मैंने डाल दिया पहिला मला असं वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये उत्तम स्थिती अशा प्रकारचा कुठलाही बिझनेस सुरू करण्यात आला आहे आणि याचं जे रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे मी मगाशी त्याच्या उत्तरात सांगितलं आपण फार सोपं केलं आणि आपण अजून सोपं करतोय. आपण सगळं आता ई प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून ज्या काही परवानग्या असतील ज्या काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅट्युटरी परवानग्या असतील त्या तातडीने मिळाल्या पाहिजेत असं आपण प्रयत्न करतोय. ते मला असं वाटतं की एकदम राईट टाइम आहे. या संदर्भात निर्णय देखील खूप सरकारनं घेतले आहे. हळूहळू ते निर्णय खालपर्यंत देखील चांगले ते ट्रान्सलेटिव्ह ऍक्शन मध्ये होत आहे. की गती थोडी कमी आहे पण ती गती देखील वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि ऑइल नॅचरल गॅसच्या एक्सप्लोरेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण न्यू एक्सप्लोरेशन पॉलिसी ही स्वीकारल्यानंतर त्याच्यामधून आपण खासगी क्षेत्राला देखील त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलाय. ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये अजूनही चॅलेंजेस आपल्या समोर आहे. विशेषतः त्याच्या पारदर्शितेच्या संदर्भात सीएजीने बरेच वेळा ऑब्जेक्शन देखील घेतले आहे. पण मला विश्वास आहे की आता नवीन सरकारने ज्या प्रकारे कोळशाच्या संदर्भात मिनरल्सच्या संदर्भात एक कायदा आणून बऱ्यापैकी सगळं पारदर्शी केलेलं आहे तसं हे एक्सप्लोरेशन देखील आता पारदर्शीपणे करण्याचा प्रयत्न चालला आहे. गुजरात सरकारचं एक राज्याच्या बाकीची कंपनी ऑइल एक्सप्लोरेशन साठी आहे. महाराष्ट्र सरकारचा असं काही विचार आहे? महाराष्ट्र सरकारकडे जसं आता आपल्याकडे मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन आहे पण ऑइल एक्सप्लोरेशनच्या संदर्भात अद्याप तरी आपण असा विचार केलेला नाही. आणि दुसरा एक पहिला जो मुद्दा होता त्याच्यात आकड्यात सांगता येईल का की समजा पूर्वी एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय करायचा तर 200 परवाने लागायचे. मी दोन उदाहरणं सांगेन की आपल्या एमआयडीसीच्या क्षेत्रात आपल्याला उद्योग उघडायचा असेल तर 76 परवाने लागायचे. ते 25 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करतात. 37 पर्यंत आलो आणि लवकरच 25 आम्ही येऊ त्याचे फ्रेमवर्क आमचं तयार झालंय. एखादं जर हॉटेल उघडायचं असेल तर 120 परवाने लागायचे. आता ते काही परवाने एकत्रित करून सिंगल फॉर्मॅट मध्ये करून ते देखील 25 वर जवळपास आता आम्ही आणलेले आहे. 20 पर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न हा आमचा चाललेला आहे. तर अगदी म्हणजे एक आम्ही निर्णय आता घेतला की आपल्याला प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये देखील एखादा परफॉर्मन्स करायचा असेल तर इतक्या परवानग्या आपल्याला घ्याव्या लागतात. आता आम्ही असं निर्णय केला आहे की काही आपण व्हेन्यू डेझिग्नेट करायचे इव्हेंट व्हेन्यू म्हणून आणि त्यांनी एकदा सगळ्या परवानग्या घेतल्यानंतर त्यांना फक्त इन्फॉर्म करावं लागेल पोलिसला ट्रॅफिक वगैरे याच्यात. बाकी त्यांना कुठल्या परवानग्या घेण्याची आवश्यकता पडणार नाही. समजा उदाहरण दाखवलं होता एमएमआरडीएचं ग्राउंड आहे तर या ग्राउंडवर समजा त्याला जर आपण व्हेन्यू म्हणून एकदा प्रमोट केला आणि त्या व्यवस्था उभ्या केल्या आणि त्या सगळ्या व्यवस्थांचं एकदा सर्टिफिकेशन झालं त्यानंतर पुन्हा इव्हेंट करायचा असेल तर त्यांनी तिथे इव्हेंट करावं सरकारला म्हणजे पोलीस विभागाला कळवावं तेवढ्या पुरतं. आणि हे परत सगळं प्लॅटफॉर्मवर घ्यावं. आज अगदी तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये इव्हेंट केला तरी देखील त्यात पोलीसची परवानगी आहे एक्साईजची परवानगी आहे. तो आपला लाईटचा इन्स्पेक्टर कुठला तो येऊन त्या ठिकाणी परत तुमचं सगळं इन्स्पेक्शन करतो. इतक्या परवानग्या की कार्यक्रम करणाऱ्याला शेवटी असं तरी चूक झाली कार्यक्रम घेतला आणि म्हणून हे सगळं ईज करायचा प्रयत्न आपण सुरू.
आपल्याकडे सर्वात यंग पार्टिसिपंट आहे ध्रुव, तुझा प्रश्न विचार. माननीय मुख्यमंत्री जी नमस्कार. तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे. मी दुर्वा देव मुंबईहून बोलते. मी अंडर 14 एज ग्रुप मध्ये खेळणारी नॅशनल लेवल टेनिस प्लेयर आहे. अंडर 10 मध्ये मला महाराष्ट्राकडून स्कॉलरशिप मिळाली होती. मला आपल्याला विचारायचे आहे की रोजची 5 तास टेनिस प्रॅक्टिस, ESO, आयटा टुर्नामेंट्स खेळणे आणि अभ्यास करणे, परीक्षा देणे हे खूप कठीण आहे. प्लेयर्सवरील अभ्यासाचा भार कमी करण्यासाठी आपल्या राज्याची काही पॉलिसी आहे का? त्याचप्रमाणे गुजरात, हरियाणा अशा अनेक राज्यात फ्युचर टेनिस खेळाडूंना दर महिना काही पैसे दिले जातात. महाराष्ट्र शासनाने आम्हाला अशी मदत केली तर आम्हाला एनकरेजमेंट मिळेल. शिवाय ज्युनियर टेनिस टुर्नामेंट्स मध्ये खोटे वय लावणे, सेल्फ अंपायरिंग अशा अनेक समस्या आहेत. त्याच्याकडे आपण लक्ष द्यावे अशी विनंती. धन्यवाद. सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे असं काही नाही. चांगले खेळाडू देखील देशाला आवश्यक आहे. पण तरी देखील याची आपल्याला कल्पना आहे की अनेक चांगले खेळाडू हे मैदानावर खेळत असताना घरच्यांचं प्रेशर येतं की बाबा पुढे करिअर काय आहे आणि त्याच्यामुळे ते मैदान सोडतात. तर म्हणून आपण नवीन जे काही क्रीडा धोरण केलंय त्याच्यामध्ये मार्कांची नवीन पद्धत आपण तयार केलेली आहे. आणि ती पद्धत पूर्वी सरसकट आपण 25 मार्क द्यायचो, ती देखील आता आपण बदलली आहे. आणि राज्य खेळणाऱ्याला ऍडिशनल मार्क किती द्यायचे, नॅशनल खेळणाऱ्याला किती द्यायचे, आंतरराष्ट्रीय खेळणाऱ्याला किती द्यायचे, जेणेकरून त्याला केवळ पास होण्यापुरतं नाही तर त्याचा जो वेळ गेलेला आहे आणि त्या वेळामुळे त्याला अभ्यास करायला जो कमी वेळ मिळाला तेवढी मार्क आपण त्याला थेट त्या ठिकाणी बोनस देऊन त्यातनं आपण कॉम्पन्सेट करतोय. त्यासोबत या धोरणामध्ये आपल्या मंत्र्यांनी नुकतंच हे जे खेळाडू आहेत या खेळाडूंना ते कुठला खेळ केल्यानंतर त्यांना किती मदत देता येईल, मेडल मिळाल्यावर किती मदत देता येईल या संदर्भातले नियम आणि निकष तयार केलेले आहेत. आणि त्यासोबत आपल्या इथे मेडल मिळणाऱ्या जे खेळाडू आहेत त्यांना थेट सरकारी नोकरीमध्ये क्लास 2 क्लास 1 मध्ये घेण्याचा देखील आपण निर्णय घेतला. त्यातल्या काही खेळाडूंना आपण घेतलेलं देखील आहे. त्यामुळे आता जी आपली क्रीडा पॉलिसी आपण जी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये यातल्या बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव केला गेलेला आहे. पण तरी देखील मी जे सांगितलेलं आहे, तू जे सांगितलं आहे, जरूर क्रीडा मंत्र्यापर्यंत तुझी भावना पोहोचव. हॅलो, पुण्यावरून किरण आपल्याला कुठला प्रश्न विचारत आहे. किरण, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मी पुण्यावरून किरण गोविंद बोलतोय. मी एका सहकारी बँकेत नोकरी करतो सर. सर्वप्रथम आपल्या सरकारच्या वर्षपूर्ती आपले अभिनंदन, शुभेच्छा. तसेच दैनिक लोकसत्ताच्या टीमचे महत्वपूर्ण आभार. माझा प्रश्न असा आहे की सहकारी बँका बुडवणाऱ्या घोटाळेबाज संचालकांवरती महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 83-88 अंतर्गत कारवाई संथ गतीने चालते. वास्तविक लाखो ठेवीदार, सभासद, कर्मचारी यांना देशोधडीला लावणाऱ्या या महाभागांना शिक्षा झाल्याचे ऐकवत नाही. न्याय व्यवस्थेकडूनही लवकर न्याय मिळत नाही. रिझर्व्ह बँक सहकार खात्याचा अंकुश नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहे. यांनी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आम्ही का भोगायची? मोठ्या सहकारी बँकांचा खासदारांचा घाट घातला जातो तर छोट्या बँकांना अडचणीत आणले जाते आहे. सरकारला सहकार क्षेत्र संपवायचे आहे काय? आपल्या सरकारने याबाबत काय पावले उचलली आहेत? आपण मांडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये सहकारी बँकांमध्ये, नागरी सहकारी बँकांमध्ये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये घोटाळे झाले. आणि दुर्दैवाने या घोटाळ्यांमध्ये ज्यांनी हे घोटाळे केले त्यांच्यावर आपण ज्याचा उल्लेख केला 88 ची कारवाई असेल किंवा वेगवेगळ्या ज्या कलमांच्या कारवाई आहेत या करण्यामध्ये वेळ देखील खूप गेला आणि मोठ्या प्रमाणात त्याला राज्य स्तरावर स्थगिती देणे, त्यांना वाचवणे असे प्रकार देखील झाले. पण आज आपले जे सहकार मंत्री आहेत त्यांनी हे सगळं मनावर घेतलेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी सुनावण्या घेतलेल्या आहेत, कारवाया सुरू केलेल्या आहेत. अगदी ज्या केसेसमध्ये मागच्या काळामध्ये कारवाई स्थगित करण्यात आली होती त्या कारवायांची स्थगिती उठवून ती कारवाई देखील सुरू केलेली आहे. काही याच्यामध्ये कोर्टामध्ये जावं लागलं, कोर्टात जाऊन देखील त्या कारवाया सुरू केलेल्या आहेत. आणि माझं स्पष्ट मत आहे, मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे की जोपर्यंत अशा प्रकारे बँका बुडवणारे हे जेलमध्ये जात नाही तोपर्यंत जनतेच्या पैशावर मौज मारणाऱ्यांना
कुठलाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. म्हणून अतिशय कडक अशा प्रकारचं धोरण या संदर्भात राज्य सरकारने घेतलं. एकच पूरक प्रश्न, महाराष्ट्रात सहकार सम्राट बनण्याची परंपरा एक सतत चालू आहे. तुमच्या सरकारच्या कालावधीत नवीन कोणी सहकार सम्राट तयार होणार नाही असं सांगू शकाल का? मला एवढंच वाटतं की सहकार सम्राट तयार झाला तरी हरकत नाही, पण त्या सहकार सम्राटाने सहकाराचं तत्व घेतलं पाहिजे. ते सहकार सम्राट नाही, ते स्वाहाकार सम्राट झाले आणि त्यामुळे त्यांनी सहकाराचा स्वाहाकार केला. सहकारात उत्तम काम करून लोकांनी तुम्हाला सम्राट म्हटलं तर मला असं वाटतं उत्तम आहे. पण आपण ज्या सम्राटांचं बोलतात त्या सम्राटांनी स्वतःला सम्राट घोषित करून जनतेच्या पैशाचा अपव्यय केला, असा सम्राट आम्ही तयार होत राहिलो. पुढचा प्रश्न सियाटल वरून आहे आपल्याला. जितेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मुख्यमंत्री साहेब. नमस्कार. हा, नमस्कार. एक साधा प्रश्न आहे की मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आपण काही योजना करणार आहात का? काही विचार आहे का आपल्याकडे? मला सोयापूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू इथे आले होते, हे तेच सांगत होते. त्यामुळे योग्य मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे कोण आले होते? ते वेळूरकर आले होते का आणखीन कोण आले होते? मला असं वाटतं की मुंबई विद्यापीठाचा दर्जा चांगला आहे, पण तो वाढवण्याची देखील आवश्यकता आहे. आज आम्ही जागतिक दर्जाच्या शहरामध्ये राहतो किंवा देशातलं एक महत्वपूर्ण शहर आहे आणि तिथलं जे विद्यापीठ आहे त्याचा दर्जा हा उत्तमच असला पाहिजे आणि जगातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये त्याचा क्रमांक आला पाहिजे. तो प्रयत्न निश्चितपणे आपण सुरू केलेला आहे. विशेषतः आता जे नवे कुलगुरू आहेत त्यांनी त्या संदर्भात अनेक गोष्टी सुरू केलेल्या आहेत. त्याचा एक आराखडा देखील तयार केलेला आहे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त ऑटोनॉमी आणि त्यातलं शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, वेगवेगळ्या प्रकारचे जे कोर्सेस आहेत त्याचा त्या क्षेत्राशी थेट संबंध येणे, म्हणजे ज्याला आपण कनेक्ट टू द इंडस्ट्री म्हणू शकतो, कनेक्ट टू द ट्रेड म्हणू शकतो, कनेक्ट टू द बिझनेस म्हणू शकतो, अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना आता त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये घेतल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की नवीन कुलगुरूंनी जो काही आराखडा आमच्या पुढे मांडला, मला वाटतं तुमच्या पुढे मांडला असेल तो चांगला आहे. त्यातनं मुंबई विद्यापीठाला आपण एक लेवल वर नेऊ शकू असा मला विश्वास आहे. एकच या अनुषंगाने प्रश्न तुम्हाला की पहिल्या 100 विद्यापीठात भारतातलं एकही विद्यापीठ नाही, पण त्याच्यात निदान महाराष्ट्रात शिक्षणाची भूमी किंवा पूर्वेकडचं ऑक्सफोर्ड वगैरे पुण्याला वगैरे म्हणायचं, तर तुमच्या कारकिर्दीमध्ये असा प्रयत्न तुम्ही केला जाईल अशी एक गोष्ट करतात की महाराष्ट्रात जागतिक स्तरावर आलंच पाहिजे, एक तरी आलं नाही. निश्चितपणे तो प्रयत्न तर आपण करूच, पण त्याच्यासोबत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणे आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर विद्यापीठ जागतिक नाही आहे, पण संस्था या जागतिक स्तराच्या आपण तयार केल्या. आज आपले IITs असतील, आपले IIMs असतील, हे जगातल्या कुठल्याही संस्थांशी कॉम्पिट करू शकतात. मला असं वाटतं त्याचं कारण काय आहे, तर त्यांना जास्तीत जास्त ऑटोनॉमी दिली आहे. आणि मला असं वाटतं की हीच की आहे, म्हणजे विद्यापीठांनी देखील विद्यापीठाच्या अंतर्गत ऑटोनॉमस कॉलेजेस कसे तयार होतील याचा प्रयत्न केला पाहिजे, ऑटोनॉमी दिली पाहिजे. आज विद्यापीठ इतकी मोठ्या प्रमाणात आपला पसारा वाढवत आहे आणि शेवटी जर सगळं आम्ही एका ठिकाणून कंट्रोल करू असा विचार केला तर त्यातनं आपण गुणवत्ता फार वाढवू शकत नाही. त्यामुळे विद्यापीठांनी आपले कॉलेजेस किंवा आपल्या अंतर्गतले कॉलेजेस ऑटोनॉमस होऊन आपल्यावरचा भार कमी केला पाहिजे. त्यातनं गुणवत्ता ही जी आपली नामांकनाची पद्धत आहे, अक्रेडिटेशनची पद्धत आहे, ते सगळं अक्रेडिटेशन बेस्ट कसं होऊ शकेल याचा प्रयत्न अधिक करायचा आहे. राजकीय हस्तक्षेप असणार नाही असं पण आश्वासन आहे? हो, अगदी. मला असं वाटतं की राजकीय हस्तक्षेपाची आवश्यकता नाहीये. कारण म्हणजे काही विद्यापीठांमध्ये हे माझ्या निश्चितपणे लक्षात आलं की विद्यापीठाच्या निवडणुकातनं निवडून येणारे हे शिक्षण सम्राटच आहे. आणि मग ते शिक्षण सम्राट जर विद्यापीठाच्या निवडणुकातनं येऊन विद्यापीठाच्या वेगवेगळ्या फोरमवर बसले तर मला असं वाटतं की त्यातनं मग वेस्टेड इंटरेस्ट जे आहे ते देखील प्रोटेक्ट होतात. म्हणून मला वाटतं की यातला हस्तक्षेप कमी करणं हा देखील आवश्यक आहे. आणि म्हणून या कायद्यामध्ये काही बदल आम्ही प्रस्तावित केले आहेत. विशेषतः मागच्या सरकारने 3 समित्या तयार केल्या होत्या. या 3 समित्यांचा रिपोर्ट जो आहे रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत आणि शक्यतो डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री त्या संदर्भातला कायदा मांडतील. पल्लवी मराठी पुढचा प्रश्न विचारतात आपल्याला. पल्लवी, तुमचा प्रश्न विचारा.
हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हो येतोय. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आदिवासींसाठी बऱ्याच योजना विभागातून राबवल्या जातात, पण त्यापैकी बऱ्याच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी तुमचा कुठला प्रामाणिक प्रयत्न असेल त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील, किंवा कुठली काउंटर सिस्टीम किंवा दक्षता विभाग स्थापन करण्यात आलाय की या योजनांची माहिती कुठपर्यंत या राबविल्या जातात किंवा कुठपर्यंत पोहोचतात, यासाठी कुठला विभाग आहे का? आदिवासी ज्या योजना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता राज्य सरकारने बरेच प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः अनेक योजना ज्या आहेत आदिवासी समाजाकरता आपण स्पेशल कंपोनंट प्लॅन करतो आणि ट्रायबल सब प्लॅन जो ज्याला आपण म्हणतो TSP, त्या ट्रायबल सब प्लॅन मध्ये सगळा आपला भर जो आहे तो खरेदीवर आहे. त्यामुळे पुरवठादार ओरिएंटेड अशा प्रकारची व्यवस्था तिथे उभी राहिली आणि म्हणून सर्वांगीण विकासाकरता या निधीचा कन्व्हर्जन्स कसा करता येईल याचा प्रयत्न आता आम्ही सुरू केलेला आहे. त्यासोबत आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपण आश्रमशाळा चालवतो. या आश्रमशाळांची अवस्था देखील फार काही चांगली नाही आहे आणि आश्रमशाळांमध्ये जसं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं तसंच त्यातनं पण बाह्य जगताशी त्यांचा संबंध कमी येतो आणि म्हणून आपण असा निर्णय केला की जास्तीच्या आश्रमशाळा उघडण्यापेक्षा आहे त्या आश्रमशाळा चांगल्या केल्या पाहिजेत आणि त्यासोबत 25,000 विद्यार्थी दरवर्षी हे महाराष्ट्रातल्या इतर नामांकित शाळांमध्ये शिकवले पाहिजेत. त्याचा जो काही खर्च आहे तो राज्य सरकारने दिला पाहिजे आणि मला आनंद वाटतो की यावर्षी आतापर्यंत 20,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश आम्ही करून चुकलो आहोत. अजून 5,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश आम्ही करू आणि 1.25 विद्यार्थी जर 5 वर्षामध्ये नामांकित शाळांमध्ये जर शिकले, बाह्य जगताशी देखील त्यांचा संबंध येईल आणि चांगले शिक्षणाचे दर्जा असलेल्या शाळांच्या माध्यमातून त्यांना पुढे जाण्यात देखील एक मोठा हातभार मिळेल. म्हणून अशा प्रकारच्या जरा आउट ऑफ बॉक्स अशा योजना आम्ही या ठिकाणी आज करू. पुढचा प्रश्न डोंबिवलीवरून आहे. संकल्प तुमचा प्रश्न विचार. संकल्प तुम्हाला आवाज येतोय? ही पण समस्या आहे का म्हणजे तुमचा आवाज अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. लिहून पडलं असेल तर वाचून नाही पुढचा घेऊया आपण. हा बोला. हो बोला बोला. नमस्कार, माझं नाव संकल्प पाटकर आणि मी डोंबिवलीकर आहे आणि मी IT कंपनीमध्ये कामाला आहे. तर माझा प्रश्न ऍक्च्युली तरुणाईवर आहे. तर भारत हे एक तरुण राष्ट्र म्हणून उदयास आलेलं आहे जगामध्ये. तर त्यासाठी सरकारने मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र आणि स्किल इंडिया अशा बऱ्याच स्कीम्स आता योजलेल्या आहेत आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला पुढे दिसणारच आहे. परंतु जर आपल्याला तरुणाईचं प्रतिनिधित्व जगात करायचं असेल तर तरुणाईचा सहभाग हा राजकारणात पण असला पाहिजे. तरच त्या खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की भारताची तरुणाई जगात प्रतिनिधित्व करते. तर त्या आता जर बघितलं आपण तर सुशिक्षित तरुण हे राजकारणाकडे सहसा वळत नाहीत किंवा त्यांचा कल आहे तो राजकारणामध्ये येत नाहीये. तर त्यासाठी सरकार आणि नागरिक ह्या दोघांनी मिळून असे कोणते प्रयत्न करता येतील असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून अख्खी जी सुशिक्षित तरुणाई आहे ती राजकारणात येईल आणि त्याच्यामुळे आपलं चांगलं रिप्रेझेंटेशन पूर्ण जगात होईल आणि त्या ह्याने आपलं म्हणजे जे तरुणाईचं ओपिनियन आहे ते पण विचारात घेऊन आपला भारत पुढे जाईल. तुमच्या गावात निवडणूक आहे, तुम्ही नाही, आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. मला असं वाटतं की तरुणाईने आज केवळ बोटं दाखवण्याच्या ऐवजी सिस्टीमचा भाग झाला पाहिजे. सिस्टीमकडे बोटं दाखवून सिस्टीम बदलता येत नाही. सिस्टीमचा भाग होऊनच सिस्टीम बदलता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं म्हणजे चाणक्य नावाची एक सिरियल यायची आणि त्या सिरियल मधला एक चाणक्याचा तोंडी डायलॉग होता, तो मला फार आवडतो. तो डायलॉग असा आहे कि राष्ट्र की जितनी दुर्दशा दुर्जनों की दुर्जनता से नहीं हुई उतनी सज्जनों की निष्क्रियता से हुई. आणि समाजाची अवस्था हीच आहे की समाजामधली सज्जन शक्ती मोठी आहे पण ती कुठेतरी शांत बसलेली आहे, चूप बसलेली आहे, ती बोटं दाखवते आहे, ती चर्चा करते आहे आणि ती अजूनही सिस्टीम मध्ये येऊन सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला असं वाटतं की अशा प्रकारे तरुणांनी सिस्टीम मध्ये आलं पाहिजे. मी तर असं म्हणतो की मला तो दिवस अतिशय आनंदाचा येईल की आज मी राज्य करताय, माझ्यापेक्षा चांगला कोणीतरी राज्य करता आला पाहिजे, त्याने मला उंचून टाकलं पाहिजे आणि अधिक चांगलं काम केलं पाहिजे. अशा प्रकारे ज्यावेळी आपण गुणात्मक दृष्ट्या
चांगले राज्यकर्ते निवडून देऊ, चांगले राज्यकर्ते किंवा चांगले लोक राजकारणामध्ये आणू, तर त्याचा निश्चितपणे फायदा होईलच. आज बघा, आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की ज्यावेळी जनतेने परिवर्तन करायचं ठरवलं तर इतक्या वर्षांनी 30 वर्षानंतर एका पक्षाचं सरकार जनतेने निवडून दिलं. मला असं वाटतं की नुसती एवढीच आपली जबाबदारी आपल्याला चालणार नाही, तर आपले राजकारणी जे आहेत, आपले लोकसेवक जे आहेत, हे देखील चांगले कसे येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याकरता आपण आपल्यासारख्या तरुणांनी सिस्टीम मध्ये यावं, असं माझं आपलं आव्हान आहे. पुढचा प्रश्न विजय विचारताय सांगोल्याहून. विजय, तुमचा प्रश्न विचारा. विजय, तुम्हाला आवाज येतोय? प्रश्नाला प्रयत्न करताय. सुधाकर, विजयांचा प्रश्न आपल्याकडे आहे. 2011, 12, 13, 15 या सालात 53% फळबागा जळाल्या, यातून परकीय चलन मिळते. तुमचे धोरण काय? दुसरा प्रश्न आहे त्यांचा, राजस्थान, मध्य प्रदेश हे ठिबक सिंचनासाठी 90% सबसिडी होते, मग महाराष्ट्रात का नाही? दोन्ही प्रश्न अतिशय चांगले आहेत. मला असं वाटतं की सोलापूरच्या ज्या भागामध्ये, विशेषतः सांगोला वगैरे, हा सगळा दुष्काळी भाग आहे. आणि या दुष्काळी भागामध्ये खरं म्हणजे जे लोक फळबागा लावतायत त्यांचं धाडस आहे, पण त्यांनी, मी बघितलं तिथे की लोकांनी डाळिंब असेल किंवा वेगवेगळ्या फळांची लागवड त्या ठिकाणी करून मोठ्या प्रमाणात ड्रीपवर त्या ठिकाणी आहे ते पाणी वापरून आणि चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून याच्यातले दोन भाग आहेत. एक तर जलयुक्त शिवारच्या अंतर्गत आज आपण याच भागामध्ये जास्तीत जास्त पाण्याचे साठे तयार करतो की ज्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे, वॉटर टेबल देखील वाढला पाहिजे आणि जे काही आपलं रन ऑफचं पाणी आहे ते आपल्याला थांबवता आलं पाहिजे. त्यासोबत ड्रीपच्या संदर्भात आपली जी सूचना आहे ती चांगली आहे, पण आमचं सरकार आल्यानंतर आमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की गेल्या सरकारनं 3 वर्ष ड्रीपची सबसिडीज दिली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला ड्रीपची सबसिडी द्यावी लागली. पण ती किती द्यावी लागली? 650 कोटी रुपये ही आम्ही गेल्या सरकारने थांबवलेली, थकवलेली सबसिडी दिली. आणि त्यामुळे त्याचा एक निश्चितपणे ताण, कारण 3 वर्षाचे पैसे जेव्हा एका वर्षात द्यावे लागतात त्याचा बजेटवर ताण येतो, ही मागणी सातत्याने होते. पण आता मी ड्रीप तयार करणाऱ्या काही कंपन्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा सुरू केली आहे आणि काही वेगळे मॉडेल्स आपल्याला तयार करता येतील का, अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. पण मला असं वाटतं की ड्रीप इरिगेशन हे खरोखर एक अतिशय चांगलं आणि सस्टेनेबल सोल्युशन आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. 1 वर्ष 15 वर्ष झालं, भाजपचे अन्य राज्यात बघितले किंवा अन्य काही मुख्यमंत्री बघितले, तर तुमचं विशेष कौतुक कशासाठी की तसा काही वाद तुमच्या कारकिर्दीत झाला नाही. थोडासा एकच जो मुद्दा झालेला होता तो देशद्रोह आणि वर्तमानपत्र आणि राजकारण्यांवरती टीका याबद्दल. जे काही झालं ते बघतात, त्याबाबत तुमची भूमिका काय? पहिली गोष्ट अशी की म्हणजे हे गमतीत सांगतो, म्हणजे आम्ही म्हण ऐकली होती, खाया पिया कुचनीन गिलास थोडा बाराणा, तशी आमची स्थिती आहे. मुळामध्ये एक उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्या निर्णयामध्ये ऍडव्होकेट जनरलनी जे अमेंडमेंट्स केले होते ते त्यांनी सगळे एकेका पॅरेग्राफ मध्ये अगदी नीट त्या ठिकाणी नोट करून घेतले होते. त्याच्यामधलं हेही अमेंडमेंट त्यांनी नोट करून त्याच्यावर ऑर्डर पास केली होती की ज्याच्यामध्ये हे सगळं पोलिसांना कळवलं जाईल आणि यापुढे या तत्वाचा अवलंब केला जाईल. त्यानुसार विभागाने त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि ते पोलीस स्टेशनला पाठवलं. आता याच्यामध्ये ही फाईल कधीही मंत्र्याकडे आली नाही, की मुख्यमंत्र्याकडे आली नाही, की कॅबिनेटकडे आली नाही. त्यामुळे ही सरकारची पॉलिसी आहे असं किंवा सरकारने निर्णय केलेला आहे. पण अर्थात जुन्या ऍडव्होकेट जनरलनी त्याच्यावर कोर्टमध्ये ही पॉलिसी म्हणून सांगितलेली होती. ती गेल्यानंतर याच्यावर बऱ्याच प्रमाणात ओरड सुरू झाली. म्हणजे अगदी मला तर हे तेव्हाच लक्षात आलं जेव्हा ओरड सुरू झाली. आणि मग मी ऍडिशनल चीफ सेक्रेटरीला विचारलं की हो हे काय आमच्याकडे आलं नाहीये, तुम्ही काय कुठला आदेश आहे हा? मी बघितलं नाही, माझी सही नाही, मंत्र्याची सही नाही, कॅबिनेटमध्ये नाही. ते म्हणाले साहेब तुमची आवश्यकताच नाही, कारण कोर्टाचा निर्णय होता तो ट्रान्सलेट करून पाठवलाय. नंतर एक गोष्ट मात्र त्याच्यात लक्षात आली की या ट्रान्सलेशन मध्ये ते चुका, काही शब्दांचे अर्थ चुकीचे लागतात. आणि त्यानंतर मग लोक कोर्टामध्ये देखील गेले
मला असं वाटतं की आमची नियत या संदर्भातली साफ, आणि म्हणून मी मागच्याच तारखेला आमचे जे ऍडव्होकेट जनरल आहेत आणि असोसिएट ऍडव्होकेट जनरल यांना बोलून सांगितलं की आपल्याला हे जे आपण केलं नाही आणि जे आपले इंटेन्शन नाही त्या संदर्भात आपण रोज त्याचं समर्थन करत का फिरायचं किंवा रोज त्याच्याकरता आपण भांडत का फिरायचं. आणि त्यामुळे राज्य सरकार हा जो काही निर्णय आम्ही तिथे कळवलेला आहे, आम्ही हायकोर्टाला सांगणार आहोत की आम्हाला हा निर्णय स्क्रॅप करायचा आहे, आम्हाला परवानगी द्या आणि हे जे काही परिपत्रक किंवा त्याला जे काही आपण म्हणू ते आम्ही स्क्रॅप करतो आहोत. कारण नसताना, इंटेन्शन नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात याची टीका सहन करण्याचं काही कारण नाहीये. आमचं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. सिडिशन वगैरे कोणावर केला म्हणून आम्ही करणार आहोत, त्यामुळे अकारण हे वाद आहे. आणि एक गोष्ट अजून मला ऍडव्होकेट जनरलने लक्षात आणून दिली की हा जरी निर्णय असला तरी देखील सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयांमध्ये हे म्हटलं आहे की कुठल्याच निर्णयाचा रेशिओ त्या केसला लागू शकत नाही, प्रत्येक केसला वेगळ्या प्रकारे पाहावं लागेल. आणि त्यामुळे मग अकारण वाद कशाला पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं आणि मला असं वाटतं की आम्ही राज्य सरकारची भूमिका घेणार आहोत. आम्ही हायकोर्टाला सांगणार आहोत की आम्हाला याची आवश्यकता नाही, स्क्रॅप करू. सिडिशनचा जो काही अध्यादेश होता तो पूर्णपणे मागे म्हणजे अध्यादेश नव्हता, पण जे काही आदेश गेला होता वी वॉन्ट टू स्क्रॅप. महत्वाचा निर्णय आहे, आम्ही तर मुक्तपणे टीका करू शकतो. कालही करत होता, आजही करतात आणि उद्याही करा. दोन फक्त विचारू शकणारा प्रश्न. एक तर सध्या अचानक काही अचानक नाही का राजकारण अचानक काहीच नसतं. शिवसेना आणि भाजप हा आपला ऋतुपुटूचा एक लढाईचा नवीन डाव सुरू झालाय असं चित्र निर्माण होतंय. ते त्यातलं तथ्य किती, लढाई किती आणि एकंदर तुमचा सहवास हा त्याप्रमाणे किती? असं आहे, हे तुम्हाला नवीन नाहीये. गेली 25 वर्ष असंच चालतं आमचं. त्याच्यामुळे शेवटी आम्ही दोन वेगळे पक्ष आहोत आणि सगळ्याच गोष्टी, सगळेच विचार आणि सगळीच कार्यपद्धती आमची सारखी असते तर आम्ही एकच पक्ष राहिलो असतो, दोन पक्ष राहिलो नसतो. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने ते चालतात, आमच्या पद्धतीने आम्ही चालतो. आता विषयांवर त्यांची काही मत आहेत, आमची मतं त्यापेक्षा भिन्न आहेत आणि ते त्यांची मतं मांडतात, आम्ही आमची मतं मांडतो. आता मी त्या दिवशी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की बाबा आम्हाला राष्ट्रवाद का शिकवतात, आमचं तर जीवनच राष्ट्रवादामध्ये गेलेलं आहे. मी तर स्वतः काश्मीरमध्ये झेंडा लावण्याकरता लाल चौकावर 3 वेळा गेलो आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचा हल्ला होत असताना भारतीय जनता पक्षाचे आमचे मुरली मनोज जोशी त्या ठिकाणी तिरंगा झेंडा लावायला जातात. तर आम्हाला राष्ट्रवाद शिकवण्याची आवश्यकता नाहीये. आणि नुसतं एखाद्या एसी रूम मध्ये बसून लिहायचं आणि त्यातनं राष्ट्रवादाचे डोस द्यायचे हे काही तेवढंस मला संयुक्तिक वाटत नाही. पण ठीक आहे, ती त्यांची पद्धत आहे, आमची पद्धत आहे. एक सुधाकर शिंदेचा प्रश्न आहे UAE वरून. ते कोरियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन रास अल खैमा मध्ये नोकरीला आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारलाय, वाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नॉट हॅव्हिंग फुल टाइम होम मिनिस्टर. तुमच्या माध्यमातून मी सांगतो की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज हॅव्हिंग ओव्हर टाइम होम मिनिस्टर. आणि जुन्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की माझी सगळ्यात मोठी चूक जर काही असेल तर मी होम मिनिस्ट्री माझ्याकडे ठेवली नाही. त्याचं कारण असं आहे की होम मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही दुसरा होम मिनिस्टर ठेवला तरी देखील सगळ्या निर्णयांकरता तुम्हाला फाईल ही चीफ मिनिस्टरकडेच पाठवावी लागते. कारण चीफ मिनिस्टर हा एक प्रकारे कमांडंट इन चीफ असतो. सगळे फोर्सेस त्याच्या अंतर्गत असतात. सिंगल कमांड आपण तयार केलेली आहे, त्या कमांडचा देखील तो प्रमुख असतो. आणि त्यामुळे शेवटी हे सगळे निर्णय हे मुख्यमंत्र्यांनाच करावे लागतात. आणि जर आपण पोलीस विभागाला विचारलं तर पोलीस विभाग असं सांगतो की गेल्या 15 वर्षात आम्ही खूप सफर केलं. मुख्यमंत्री वेगळे आणि गृहमंत्री वेगळे यांच्या वादामध्येच आमचे 15 वर्ष निघून गेले. आणि म्हणून मला असं वाटतं की एक काहीतरी विरोधकांनी फुल टाइम मुख्यमंत्री, खरं म्हणजे आपण गृहमंत्री पाहिजे. अनेक राज्यांमध्ये बघितलं आणि महाराष्ट्रात ही पूर्वी पद्धत होती की गृह खाते मुख्यमंत्र्यांकडेच असायचं. नंतर कोएलिशनच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री वेगवेगळे झाले. मला असं वाटतं की गृह खातं हे जाणीवपूर्वक मी माझ्याकडे ठेवलेलं आहे. त्याचे जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस आम्ही एक्सेप्ट केलेले आहेत. आणि मला या निमित्ताने एक आकडा आपल्याला सांगायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन 9% पर्यंत खाली गेला होता आणि 100 गुन्हेगार पकडले तर 9 गुन्हेगारांना शिक्षा व्हायची. अगदी आम्ही आलो तेव्हा तो फार तर 15% पर्यंत होता. आज 1 वर्षात आम्ही 17 वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून
जी काही कारवाई केली, आज महाराष्ट्रातला रेट ऑफ करेक्शन 41% आहे. त्यामुळे 9%वरून 41%पर्यंतचा हा जो प्रवास हा आम्ही केलेला आहे, याचं कारण अतिशय फोकस अशा प्रकारचं काम आम्ही करतो. ही गोष्ट खरी आहे की चॅलेंजेस फार आहेत आणि ते चॅलेंजेस काही एका दिवसात संपणार नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एक असण्याचे जे फायदे आहेत, ते फायदे आज महाराष्ट्राला लक्षात येतात. आपल्याला एक प्रश्न आहे की आपल्याकडे महिला सबलीकरण वगैरे याच्या वेगवेगळ्या योजना सुरू असतात. असं आहे की काही राज्यांमध्ये महिलांना प्रॉपर्टीच्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी सारख्या याच्यामध्ये सवलत मिळते. महाराष्ट्रामध्ये अशी काही सवलत वगैरे आहे का किंवा द्यायचा विचार आहे? खरं सांगायचं झालं तर मला हे तपासून बघावं लागेल. मला असं वाटतं की साधारणपणे सवलत असायला पाहिजे. आता तर ब्लड रिलेशन मध्ये सगळीच सवलत आपण दिलेली आहे, म्हणजे ते महिला असो की पुरुष असो सगळ्यांनाच ब्लड रिलेशन मध्ये सवलत दिलेली आहे. पण आपण जे सांगितलं त्याची आता माझ्याजवळ माहिती नाही आहे, तर मी जरूर तपासून बघेन. एक देशद्रोहाबद्दलचं जे परिपत्रक होतं त्याची बातमी मीच दिली होती म्हणून एक प्रश्न विचारतो की त्याच्यात आहे ना की कोर्टाकडे जे अफिडेव्हिट आपण दिलेलं होतं तर मूळ सेडिशनचा जे कलम आहे ते इंडियन कोडमधलं 124A, तर त्याच्यामध्ये सरकारबद्दल ज्या काही गोष्टी आहेत किंवा सरकार विकून टाकणं किंवा सरकारबद्दल असंतोष व्यक्त करणं किंवा तुच्छता, अप्रिती किंवा त्याला डिसलॉयल्टी वगैरे म्हणून असेल, त्यात पॉलिटिशियन आणि पब्लिक सर्वंट असा कुठेही उल्लेख नव्हता. तर त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जो उल्लेख केला आहे तो पॉलिटिशियन आणि पब्लिक सर्वंट, तर तो का आणि कुणी केला त्याची काही चौकशी केली का? त्याच्यावर तो वाद निर्माण नाही. याच्यामध्ये आपण जे सांगितलं म्हणजे सगळी चौकशी केली आहे आणि निश्चितपणे मी एक गोष्ट सांगतो की ज्याला मगाशी म्हटलं खाया पिया कुछ नहीं गिलास थोडा बाराणा, तीच परिस्थिती आहे. जो ट्रान्सलेट करणारा आहे या ट्रान्सलेटरने त्याचं ट्रान्सलेशन करताना निश्चित चुका केलेल्याच आहे. इंग्लिश जे गेलेलं आहे ते आपण बघा आणि मराठी जे गेलेलं आहे आपण बघा, या दोन मध्ये पूर्ण भिन्नता आहे. आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की आम्हाला आवश्यकताच नाही त्याची. बेसिकली हा जो काही परिपत्रक आहे हे परिपत्रक ठेवलं आणि नाही ठेवलं, सिडिशनची प्रत्येक केस ही वेगळी असते. कुठल्याही निर्णयाचा रेशो त्याला लागू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून याच्यावर वाद करण्यापेक्षा आणि काहीतरी एक एव्हरमेंट्स केलेले आहेत आणि त्याच्यावर आम्ही उत्तर देत राहण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की आम्हाला जर काही लपवायचं नाही आणि आम्हाला काही कोणाला थांबवायचं नाही, फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे आम्हाला ठेवायचंच आहे. आम्ही कशाला समर्थन करत फिरायचं, त्यामुळे आम्ही स्क्रॅप करून टाकू. माझा एक प्रश्न होता, विरोधात असताना तुम्ही नेहमी आघाडी सरकारवर टीका करतात की महामंडळाचे नियुक्त झालेले नाहीये किंवा तुम्हाला 1 वर्ष झालं अजून कुठल्याच महामंडळाला नियुक्त 15 वर्ष तर नाही झाले, पण करू आम्ही लवकर. आणि खाली नवीनच कागद तुम्ही सोडले म्हणजे गाजर आहे का खरोखर की दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? पूर्वी अशी पद्धत होती की हिवाळी अधिवेशन आलं की हिवाळी अधिवेशनानंतर होणार, असं प्रत्येक मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार केला पाहिजे या मताचा मी आहे. कारण मला असं वाटतं की काही अजून लोक हे मंत्रिमंडळात आले तर काम करायला सोय होईल आणि म्हणून निश्चित तो आमचा विचार आहे. याचा पुढचा प्रश्न असा असतो की आहे त्यातल्या काही जणांना गाळावं असं वाटतं का? मला असं वाटतं की त्याचं उत्तर हे विस्ताराच्या वेळेस देईल. याला जोडूनच एक प्रश्न आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांचा तुम्ही कामासाठी चांगला उपयोग करून घ्या असं त्यांनी काल सल्ला दिलेला आहे. तर त्या मंत्र्यांचा असा आक्षेप असतो की आमच्याकडे दुर्लक्ष होतो, आम्ही एकाकी आहोत. तर असं काही आहे का वास्तवामध्ये? मला असं बिलकुलच वाटत नाही. मुळामध्ये मंत्र्याला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या जर काही अडचणी माझ्यापर्यंत आल्या तर त्या आम्ही तातडीने सोडवतो. त्यामुळे सगळी फ्रीडम सगळ्या मंत्र्यांना आपण दिलेली आहे. राज्यमंत्र्यांपैकी काही राज्यमंत्र्यांना असं वाटतं की आपल्याला अधिकचे अधिकार मिळाले पाहिजे. आता राज्यमंत्र्यांचे अधिकार जे आहेत ते मंत्र्यांवर डिपेंडेंट असतात. आता जसं आमच्या म्हणजे मंत्र्यांखाली त्यांचे जे राज्यमंत्री आहेत त्यांना वाटतं की आपल्याला अधिक अधिकार असले पाहिजे, तसं त्यांच्या मंत्र्यांखाली आमचे जे राज्यमंत्री आहेत त्यांनाही वाटतं. आता राज्यमंत्र्यांना हे समजून घ्यावं लागेल की मंत्री नाही ते राज्यमंत्री आहेत, त्या मंत्र्यांचे सगळे अधिकार त्यांना मिळू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मंत्र्यांच्या संदर्भात सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत. त्याचा योग्य उपयोग आम्ही करतोय आणि त्यांनी योग्य उपयोग आम्हाला द्यावा.
एकच महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती याबद्दल वास्तव परिस्थिती काय आहे? तो तुमचा विशेष अभ्यासाचा विषय आहे आणि यातनं बाहेर काढण्याचे मार्ग, निश्चित मार्ग तुमच्या समोर आहेत का? महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही खूप चांगली असं मी म्हणणार नाही. कर्जाचा मोठा डोंगर आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर खूप वाढलेला आहे, त्या मनाने रिसोर्सेसवर ताण मोठा आहे आणि विशेषतः सातत्याचा दुष्काळ. 8,000 कोटी रुपये जर आपल्याला दुष्काळावर टाकावे लागले तर मला असं वाटतं की तो ताण हा जो अर्थव्यवस्थेवर येतो, अर्थव्यवस्था आज एवढी फ्लेक्झिबल नाही आहे की अचानक 8,000 कोटीचा ताण ती सहन करू शकेल. म्हणून निश्चितपणे त्याच्यावर ताण तर आहेच, पण आम्ही प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की विशेषतः मोठ्या प्रमाणात गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असेल, उद्योगामध्ये असेल, हे आणण्याचा प्रयत्न आहे. आणि आज जगामध्ये असं माझ्या लक्षात आलंय की चांगले प्रोजेक्ट जर तुमच्याकडे असते तर गुंतवणूकदार तयार, गुंतवणूक होते आणि त्यामुळे ती गुंतवणूक आणून या अर्थव्यवस्थेला जर आपण चालना देऊ शकलो, इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठं काम उभं करू शकलो तर ऑटोमॅटिक ही जी काही आर्थिक कोंडी आहे त्यातनं आपण बाहेर पडू शकू, हा मला विश्वास आहे. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की जरी आपल्या राज्यामध्ये 11%च अर्थव्यवस्थेतला हिस्सा हा शेती क्षेत्राचा असला तरी जर 45, 50, 55% लोकांना शेतीला रोजगार मिळत असेल तर शेतीवरच्या संकटाने अर्थव्यवस्थेवरचं संकट कायम राहील. म्हणून शेतीवरचं संकट जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेतला तणाव हा काही दूर लागेल. एक प्रश्न होता ते ट्रान्सपोर्ट संदर्भात की तुम्ही मेट्रो साठी आता प्रायोरिटी दिलेली आहे. मेट्रो 3 साठी कंपनी आहे सेंट्रल आणि स्टेटची. मेट्रो बाकीचे जे प्रोजेक्ट आहे ते MMRDA करतात. हे दोन्हींचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहे. त्याच्यात MTHला एनजीटीने आता स्टे दिलेला आहे. हे नेमकं सोल्युशन कसं करणार? कोस्टल रोडचा प्रॉब्लेम सेम आहे. नाही, त्याच्यामध्ये आता हे जे 2 प्रकल्प अजून आपण सुरू करतो ते MMRDA करते आणि ती पण जी मेट्रो 3 आहे ती कंपनी MMRDAचीच आहे. आपण प्रकल्प करतो जसं आपण MUTP1 MUTP2 करता वेगळी कंपनी फ्लोट केली आहे. ते स्पेशल पर्पज व्हेकल्स आहे, ते त्या विभागाच्या माध्यमातून आपण चालवतो. कारण ज्यावेळेस मल्टी डिसिप्लिनरी विषय असतात किंवा वेगवेगळे विभाग इन्व्हॉल्व असतात त्यास त्यांना एकत्रित करून आपण एक स्पेशल पर्पज व्हेकल करतो आणि एक विभाग त्याला ड्राईव्ह करतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठला प्रॉब्लेम येणार नाही. MTHL वरचा जो काही जी काही स्थगिती आहे मला असं वाटतं की आम्ही ते कोर्टाला कन्व्हिन्स करू. खरं म्हणजे त्याच्यामध्ये एक दुसरा भाग देखील आहे की उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हे क्लिअर केलेलं आहे की महाराष्ट्रामधले जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते एनजीटीचं जे दिल्लीचं ट्रायब्युनल आहे त्याच्या ज्युरिस्डिक्शन मध्येच आहेत. आणि जबलपूरचा जो रस्ता आता ज्याला महाराष्ट्राच्या म्हणजे आपल्या हायकोर्टाने परवानगी दिली, आपण जर हायकोर्टाचा तो आदेश वाचला तर तो आदेश देताना आदेशात अतिशय स्पष्टपणे त्यांनी नमूद केलाय, कारण त्यालाही एनजीटीने स्थगिती दिली होती, त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मिटिगेशन मेजर्स झालेले आहेत आणि एनजीटीच्या जिओग्राफिकल ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही. त्यामुळे आता त्याचा अभ्यास आम्ही करू. आणि दुसरं, त्यांनी ज्या काळच्या मिटिगेशन मेजर्सवर स्थगिती दिली आहे त्यानंतर आम्ही खूप पुढे गेलो आहे आणि इतके वेगवेगळे मिटिगेशन मेजर्स जे सगळ्यांनी सांगितले ते आम्ही केलेले आहेत, ते देखील आम्ही निदर्शनास आणून ती स्थगिती आम्हाला दूर करता असं मला वाटतं. कोस्टल रोडला स्थगिती नाहीये. कोस्टल रोड आता फायनल नोटिफिकेशन करता गेलाय, नोटिफिकेशन काढलं, सजेशन ऑब्जेक्शन केले, त्याचं हिअरिंग केलं, आता फायनल नोटिफिकेशन केलं. एक शेवटचा फक्त मुद्दा, 2019 साली महाराष्ट्रात त्या निवडणुका होती. त्यावेळेला निवडणुकांना सामोरे जाताना देवेंद्र फडणवीस सरकारने 1, 2, 3, 4, 5 हे प्रकल्प करून दाखवले असं म्हणत त्या वेगळ्याच अर्थ होत त्याचा. तर असे कुठले प्रथम क्रमांक की तुम्हाला प्रकल्प किंवा महत्वाचे निर्णय सांगता येतील? नाही, पहिला तर मला असं वाटतं की शेतीच्या संदर्भात सस्टेनेबल शेती, तर त्याकरता शेतकऱ्याला पाणी आणि वीज देणे हा महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की आपण कितीही विचार केला तरी इकडून तिकडून सडक बिजली पाणी याच्यावरच आपण येऊन थांबतो. आणि त्यामुळे सडक बिजली पाणी हे वेगवेगळ्या, म्हणजे कोणाला अधिक चांगली सडक द्यावी लागेल, कोणाला नसलेली सडक द्यावी लागेल, पण सडक द्यावीच लागेल, बिजली द्यावीच लागेल आणि पाणी द्यावंच लागेल, शेतीला द्यावं लागेल, उद्योगाला द्यावं लागेल. त्यामुळे या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि त्यासोबत इंडस्ट्री असेल,
याच्यामध्ये आम्ही पथदर्शी काम करून दाखवू. विशेषतः स्वच्छ भारत मिशन जे आता हातामध्ये घेतलेलं आहे, आपली शहरं ही 2017 सालापर्यंत अगणदारी मुक्त करायची हा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीने काम सुरू केलेलं आहे. त्यासोबत सॉलिड आणि लिक्विड वेस्ट, कारण आपण किती प्रगती केली आणि सॉलिड आणि लिक्विड वेस्ट याच्यावर जर प्रक्रिया आपण करत नसलो तर वी कॅन नेव्हर बिकम डेव्हलप. आणि त्याच्याशी संबंधितच इतर सगळे मुद्दे हे आरोग्याचे येत असतात, आणि म्हणून ते आपल्याला करावं लागेल. आणि तसंच आपली जी गावं आहे या गावांमध्येही त्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. या व्यवस्था उभ्या करण्याचा अतिशय चांगला रोडमॅप आम्ही तयार केला आहे. आणि या सगळ्या माध्यमातून राज्यामध्ये रोजगाराच्या संधी तयार करायची हा आमचा प्रयत्न आहे. तर मला असं वाटतं की शेती, खालोखाल इंडस्ट्री, खालोखाल रोजगार, खालोखाल इन्फ्रास्ट्रक्चर, 4-5 गोष्टींवर आमचा भर. बराच वेळ मुख्यमंत्र्यांनी दिला. पहिलं गुगल हँगआउट आहे. कतार ते नंदुरबार आणि डोंबिवली असा मोठा प्रवास झाला. तर सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार. पुढच्या राहिलेल्या 4 वर्षांसाठी तितक्याच मनापासून शुभेच्छा. थँक्यू.